या प्रकरणामध्ये आपण आदिवासी समुदाय यावर सखोल असा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर ग्रामीण समुदायाचाही अभ्यास आपण कालच्या तासापर्यंत केलेला आहे. आणि आजच्या तासामध्ये आपला जो काही घटक आहे या प्रकरणातला किंवा हे प्रकरणामधला जे काही महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे भारतातील शहरी समुदाय यावर आपण आजच्या तासामध्ये अभ्यास करणार आहोत. भारतातील शहरी समुदाय, आता शहर म्हणल्याच्या नंतर एक वेगवेगळ्या पद्धतीची जी काही जीवनशैली आहे ही शहरी भागामध्ये आपल्याला आढळून येते. लोकसंख्येची घनता ही अधिक प्रमाणात असलेली शहरं जी आहेत ही भारतात मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. शहर कशाला म्हणायचं किंवा शहराची सुरुवात कशी झाली, तर औद्योगिक विकास ज्या ज्या ठिकाणी होत गेला त्या त्या ठिकाणी शहरीकरण झालं. उद्योगाच्या दृष्टिकोनातून दोन हाताला काम मिळण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जे काही ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील लोक स्थलांतरित झाले आणि ह्या औद्योगिक वसाहतीच्या अवतीभोवती त्यांनी वसाहती स्थापन केल्या. आणि ह्या वसाहती स्थापन केल्याच्या नंतर अनेक वसाहती स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या वसाहतीला एक शहर किंवा नगराचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि मग त्याचं शहरीकरण झालं असं आपण म्हणतो. तर साधारणतः शहराची व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी विविध पद्धतीने केलेली आहे. तत्पूर्वी आपण भारतातील शहरी समुदायाच्या बाबतीमध्ये जे काही सविस्तर विवेचन आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. शहर म्हणल्याच्या नंतर ज्या ठिकाणी सामाजिक गतिशीलतेला प्रचंड वाव असतो, विविध प्रकारचे उद्योग असतात, व्यवसाय असतात, उच्च प्रकारचं शिक्षण हे शहरी भागामध्ये असतं. त्यानंतर आरोग्याच्या सोयीसुविधा या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. दळणवळणाची साधनं हे मुबलक प्रमाणात शहरी भागामध्ये असतात. जात, धर्म, पंथ आणि संप्रदाय ह्या गोष्टीला दुय्यम दर्जा हे शहरी भागातील लोक जे आहेत हे सातत्यानं देत असतात. त्यानंतर वर्ग व्यवस्था हे शहरी भागाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जातीला, धर्माला किंवा उपजातीला प्राधान्य न देता वर्गवारीचा विचार या भागातील किंवा या समुदायातील लोक मोठ्या प्रमाणात करतात. रक्तगट, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण यावर तुमची प्रत त्या भागातील लोकांची मोजली जाते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो आणि या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून लोकांनी ज्या काही स्वतःच्या प्रतिष्ठापना स्थापन केलेल्या आहेत, उद्योगाच्या माध्यमातून असतील, नोकरीच्या माध्यमातून असतील, एखादा पेशा त्याचा असेल, पांढरपेशा लोकांचं प्रमाण हे शहरी भागामध्ये जास्त स्वरूपात आढळतं किंवा पांढरपेशा वर्ग शहरी भागामध्ये आहेत, हे शहरी भागाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विपुल आणि मोठ्या प्रमाणाची घनता असलेली लोकसंख्या ही शहरी भागामध्ये पाहायला दिसून येते किंवा आढळून येते. साधारणतः 5,000 पेक्षा जास्त लोकवस्तीचं एकत्रीकरण किंवा लोकवस्ती ज्या ठिकाणी असते अशा लोकांच्या केंद्रित वसाहतीलाच आपण सर्वसाधारणपणे शहर किंवा नगर असं म्हणतो. तर या शहरी भागामध्ये सामाजिक गतिशीलता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव असतो. व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठीच्या ज्या काही सुख सोयी सुविधा ज्या आहेत ह्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. लोक वर्ग व्यवस्थेतून जगण्याचा आणि दैनंदिन जीवन जगण्याचा, राहण्याचा, वास्तव्य करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. उच्च शिक्षणाकडे धाव घेणाऱ्या लोकांचं प्रमाण हे निश्चितच शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. शहरी भागामध्ये न्यायव्यवस्था असते. शहरी भागामध्ये मोठमोठाले प्रतिष्ठानं, मोठमोठाले व्यापारी, मोठमोठाले दुकानं हे शहरी भागामध्येच असतात. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जो काही शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री मालाचा जो काही मोंढा ज्याला आपण म्हणतो ती बाजारपेठ सुद्धा शहरी भागामध्येच मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर दळणवळणाचे साधनं जे आहेत हे विपुल प्रमाणात शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. शिक्षणाच्या बाबतीमध्ये अगदी KG to PG पर्यंतचं जे काही शिक्षण आहे या शिक्षणाच्या सुद्धा सर्व सुविधा ह्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. अलीकडच्या काळामध्ये जे काही इंग्रजी शिक्षणाचं जे काही फॅड सुरू झालेलं आहे तर या इंग्रजी शिक्षणाच्या शाळा, इंग्लिश स्कूल नावाच्या ज्या काही अगदी छोट्या छोट्या मुलांपासून अगदी PG पर्यंत जे काही व्यवस्था आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शहरी भागामधूनच केली जाते. आणि म्हणून शिक्षणासाठी आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याच्या सुविधा ह्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर औद्योगिकरण झाल्यामुळं खऱ्या अर्थानं शहरीकरण हे झपाट्यानं झालेलं आहे. औद्योगिकरण झालं, अनेक प्रकारच्या कंपन्या, कारखाने ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये त्याची स्थापना झाली. कच्च्या मालापासून पक्का माल निर्माण करणारी यंत्रणा ही शहरी भागामध्ये उभी झाल्यामुळं
ही ग्रामीण आणि आदिवासी समुदायातला जो काही बेकार जो काही व्यक्ती आहे किंवा बेरोजगार व्यक्ती आहे, हा बेरोजगार व्यक्ती स्वतःच्या 2 हाताला काम मिळण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी आपला ग्रामीण भागातला जो काही संसार प्रपंच जो आहे, हा गुंडाळून तो त्या ठिकाणी शहरी भागामध्ये स्थलांतरित झाला आणि हा स्थलांतरित झालेला जो काही बेरोजगार आहे, अशा असंख्य बेरोजगारांनी स्थलांतर केल्यामुळं शहरी भागातलं जे काही शहरीकरण आहे, हे शहरीकरण झपाट्यानं होत गेलेलं आहे. तर अशा प्रमाणात ह्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून कच्च्या मालापासून पक्का माल निर्माण करणे, अनेक प्रकारचे प्रोडक्ट विकसित करणे. अगदी तुमचे दाल मिल असतील, तुमच्या तलम आणि सुतापासून कपडा विणणे किंवा तयार करणे याच्या कंपन्या असतील. त्याच्यानंतर तुमच्या प्लास्टिक वस्तू बनविण्याच्या अनेक प्रकारच्या कंपन्या असतील. खाद्यपदार्थाचे अनेक प्रोडक्ट निर्माण करणाऱ्या काही कंपन्या, छोट्या-मोठ्या कंपन्या असतील. तुमचे दाल मिल असतील. लोखंडासारख्या, सळईसारख्या निर्मिती करणाऱ्या ज्या काही कंपन्या, कारखाने असतील, हे असतील. त्यानंतर विद्युत उपकरणं निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील. त्यानंतर तुमच्या प्लास्टिकपासून वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील. त्यानंतर अनेक प्रकारचे जे काही उद्योग व्यवसाय जे आहेत, भिन्न-भिन्न अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय अगदी छोट्या व्यवसायापासून तर मोठ्या व्यवसायापर्यंतचे जे काही सर्व प्रकारच्या सुखसोयी ज्या आहेत, तर शहरी भागामध्ये हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर व्यापक संस्कृतीपेक्षा भिन्न अशा प्रकारची संस्कृती ही शहरी भागामध्ये पाहायला मिळते. साधारणतः वसाहती ज्या काही स्थापन केल्या जातात शहरी भागामध्ये, तर त्या जातीनुसार स्थापन होत नाही, तर त्या वर्गानुसार वसाहती शहरी भागामध्ये स्थापन होतात. ही शहरी भागाचं एक आगळं-वेगळं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहता येईल अथवा त्याचा अभ्यास करता येईल. आता वर्गव्यवस्थेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या वसाहती कशा निर्माण होतात, की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, की शहरी भागामध्ये जात, धर्म, पंथ आणि संप्रदाय याला कसल्याही प्रकारचा विशेष असा थारा शहरी भागामध्ये लोक देत नाहीत. मग वर्गवारीच्या माध्यमातून तुमची पदं असतील, तुमचं शिक्षण असेल, तुमची पोस्ट असेल, त्यानुसार लोक समकक्ष राहण्याचा आणि जगण्याचा शहरी भागामध्ये प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, शहरी भागामध्ये ज्या वसाहती असतात, ह्या वसाहती वर्ग व्यवस्थेनुसार ह्या स्थापन झालेल्या असतात. उदाहरणार्थ, अनेक शिक्षक ज्यावेळेस एकत्रित येतात आणि एखादी वसाहत स्थापन करतात, त्या वसाहतीला शिक्षक कॉलनी असं नाव दिलं जातं. म्हणजे शिक्षकांची वसाहत म्हणजे शिक्षकाची कॉलनी असं त्या वसाहतीला नाव दिलं जातं. अनेक पोलीस एकत्रित येतात, त्यांची घराची बांधणी त्या ठिकाणी झालेली असते किंवा सरकारी क्वार्टर्स जे असतात, ते पोलीस शिपायांसाठी हे राहण्यासाठी ते दिलेले असतात. त्यांना पोलीस कॉलनी असं नाव दिलं जातं थोडक्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी मला हे सांगायचं किंवा आपल्याला या ठिकाणी हा अभ्यास करायचा, की वर्ग व्यवस्थेनुसार वसाहतीची स्थापना ही शहरी भागामध्ये झाल्यामुळं त्या ठिकाणी जातीला, उपजातीला आणि धर्माला विशेष प्रकारचं प्राधान्य दिलं जात नाही. पदाला आणि वर्ग व्यवस्थेला विशेष प्रकारचं प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून वर्ग व्यवस्थेतून जगण्याची परंपरा ही शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येते. या उलट ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये साधारणतः जातीनुसार गल्लीबोळाला नाव दिलेलं आहे पारंपरिक काळापासून आणि त्यानुसारच उदाहरणार्थ माळी गल्ली असेल, एखादी धनगर मोहल्ला असेल, अशा प्रमाणे जातीनुसार मोहल्ले किंवा वसाहती ही ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते गल्लीला नाव दिलेले असतात. तो भाग वेगळा. परंतु शहरी भागाचं हे जे मुख्य वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये ज्या वसाहतीची स्थापना झालेली असते, ही वर्गवारीच्या व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा वर्गाच्या दृष्टिकोनातून ही शहरी भागामध्ये या वसाहती स्थापन झालेल्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून शहरी भागामध्ये लोकांचं वास्तव्य जे आहेत, हे वास्तव्य आपल्याला आज रोजी पाहायला मिळतं किंवा आढळून येतं. तर अशा प्रकारे एकंदरीत भारतातला हा शहरी समुदाय साधारणतः 24 ते 25% लोकांचे जे काही व्यवसाय आहेत, हे भिन्न-भिन्न व्यावसायिक लोक आहेत. जसं ग्रामीण भागामध्ये आपण शिकलो, की ग्रामीण भागामध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीशी निगडीत असलेले पशुपालन, कुक्कुटपालन वगैरे, वगैरे हे शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय हा ग्रामीण समुदायाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसं शहरी भागामध्ये मुख्य असा व्यवसाय नाही. शहरी भागामध्ये भिन्न-भिन्न व्यावसायिक लोक आहेत. अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे लोक ते त्या ठिकाणी राहतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह चैन विलासामध्ये जगण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. अशा पद्धतीची एक जीवनशैली ही शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळून येते. त्यानंतर एक राहणीमानामध्ये उच्चभ्रू संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. एखादी फॅशन्स असतील, मग कपड्याच्या असतील, केशभूषा असेल अथवा वेशभूषा असेल, ज्या पद्धतीनं
नवीन संस्कृती उदयाला आली, की त्या नवीन संस्कृतीचं लवकरात लवकर अनुकरण हे शहरी भागातील लोकांच्या जीवनावर ताबडतोब होतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादा मनोरंजनाच्या माध्यमातून एखादा चित्रपट नवीन रिलीज झाला. या चित्रपटामध्ये जो हिरो किंवा हिरोईन जशा प्रकारचे वेशभूषा आणि केशभूषा जशा पद्धतीनं ते धारण करतात, तर ते धारण केल्याच्या नंतर तो चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर चित्रपट शौकीनांनी ज्यावेळेस हा चित्रपट पाहायला जातो, तर ते चित्रपट शौकीन काय करतात, की हा चित्रपट पाहिल्याच्या बरोबरच ताबडतोब त्या पद्धतीनुसार स्वतःची वेशभूषा किंवा केशभूषा करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला गल्लीबोळातून किंवा रस्त्या-रस्त्यावरून तशा पद्धतीचे ड्रेस डिझायनर किंवा वेशभूषा असलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. थोडक्यामध्ये ज्या काही नवीन संस्कृती किंवा नवीन पद्धती किंवा नवीन वस्तू बाजारामध्ये उपलब्ध होतील, तर त्या वस्तूचा ताबडतोब उपयोग करण्याची जी परंपरा आहे, ही शहरी भागातील लोकांचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जीवन जगण्याची शैली जी आहे, ही शहरी भागामध्ये आहे. थोडक्यामध्ये चैनी विलासी जीवन, आनंददायी जीवन अ, जगण्याची जो काही दृष्टिकोन आहे, हा शहरी भागातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर समूह संपर्काच्या साधनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर शहरी भागातील लोक करत असतात. त्यामध्ये मग वर्तमानपत्र असतील, रेडिओ असेल, दूरदर्शन असेल, टीव्ही असेल, त्यानंतर तुमचा मोबाईल असेल, इंटरनेट असेल, संगणक असेल, यंत्रणा असेल, पोस्ट यंत्रणा असेल, ह्या सगळ्या समूह संपर्काचा मोबाईल असेल, अशा अनेक समूह संपर्काच्या साधनाचा वापर जो आहे, हा वापर जास्तीत जास्त प्रमाणात शहरी भागातील लोकं करत असतात आणि हे सुद्धा एक शहरी भागातलं जीवन जगण्याच्या शैलीमधलं एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दळणवळणाची जी साधनं आहेत, ही विपुल प्रमाणात शहरी भागामध्ये उपलब्ध आहेत. अगदी सायकल सारख्या वाहनापासून, टू व्हीलर सारख्या मोटरसायकल्सपासून अगदी रेल्वेपर्यंतची जी काही दळणवळणाची साधनं जी आहेत, तर ह्या साधनाचा मोठ्या प्रमाणात वापर शहरी भागामध्ये केला जातो. त्यानंतर देश-विदेशी प्रवास करण्यासाठी सुद्धा विमानतळ सुद्धा हे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. रेल्वेसारखी यंत्रणा सुद्धा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर या शहरातून दुसऱ्या शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी एस-टी महामंडळाची परिवहन परिवहन सेवा देणारी जी काही एस-टी आहे, ही सुद्धा याचं मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वापर शहरी भागातील लोक त्या ठिकाणी करत असतात. अगदी शहरातल्या शहरात जाण्या-येण्यासाठी सुद्धा शहरी बस किंवा सिटी बस ज्याला म्हणतो आपण, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर अशा पद्धतीनं एकंदरीत वैविध्यपूर्ण जीवनशैली असलेलं हा समुदाय शहरी समुदाय आहे. ज्या पद्धतीनं आपण अगोदर आदिवासी समुदायाचा अभ्यास केला, त्यानंतर ग्रामीण समुदायाचा अभ्यास केला आणि त्यानंतर आता आपण हा शहरी समुदायाचा अभ्यास या प्रकरणामध्ये करत आहोत. एकंदरीत जीवनशैली जी आहे, मुक्त छंद पद्धतीनं जगण्याची परंपरा किंवा जीवनशैली ही शहरी समुदायामधून पाहायला आपल्याला मिळते, अनुभवायला मिळते. तर हे असं एक प्रकारचं एक वैशिष्ट्य जे आहे, हे शहरी समुदायाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जसं जातीला किंवा धर्माला किंवा पंथाला विशेष प्रकारचं प्राधान्य दिलं जात नाही. तसे दुय्यम नातेसंबंध जे असतात, नातेसंबंध असतात. जगण्याचा दृष्टिकोन विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण हे शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. विभक्त कुटुंब पद्धती. कारण ग्रामीण समुदायामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि शहरी समुदायामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः बोर्ड परीक्षेच्या माध्यमातून या संकल्पनेवर प्रश्न विचारण्याची शक्यता फरक स्पष्ट करामध्ये नाकारता येत नाही. ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय फरक स्पष्ट करा. हा जो 12 मार्काचा प्रश्न आहे, तर त्यापैकी 4 मार्कावर याच्यावर प्रश्न साधारणतः विचारला जातो. तर फरकामध्ये हेच फरक आहे, की ग्रामीण समुदायातील लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी, शहरी समुदायाची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त. त्याचबरोबर सामाजिक गतिशीलतेला वाव असतो शहरी समुदायामध्ये. ग्रामीण समुदायामध्ये शहरी समुदाय इतका म्हणजे सामाजिक गतिशीलतेला वाव नसतो. जाती धर्माचा पगडा हा ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर शहरी समुदायामध्ये वर्गव्यवस्थेचा वापर किंवा वर्गव्यवस्था प्रस्थापित झालेली दिसून येते. असे अनेक प्रकारचे ग्रामीण समुदायामध्ये नातेसंबंधाला प्राथमिक स्थान दिलं जातं. शहरी समुदायामध्ये नातेसंबंधाला दुय्यम स्थान दिलं जातं. ग्रामीण समुदायामध्ये समोरासमोरचे आणि प्राथमिक संबंध असतात. शहरी समुदायामध्ये वरवरचे आणि दुय्यम अशा प्रकारचे संबंध असतात.
म्हणजे साधारणतः शहरी भागातले वास्तव्य करणारे जे काही लोक आहेत, अगदी शेजारच्या बाजूला किंवा आपल्या वसाहतीमध्ये किंवा आपल्या भिंतीला बाजूला शेजारी कोण आहे याचा सुद्धा सरासरी संपर्क जास्त येत नाही, सुपरिचित नसतो किंवा त्याच्याशी आपला घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध ह्या नसतो. अशा प्रकारचे एकंदरीत वातावरण हे शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक गतिशीलतेला प्रचंड वाव आहे. या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय असतात शहरी समुदायामध्ये. अनेक प्रकारचे मासिक असतात, वर्तमानपत्रे, विविध प्रकारचे वर्तमानपत्रे असतात. त्यानंतर देश-विदेशातून किंवा जगभरातून येणाऱ्या ज्या काही बातम्या असतात, याचा प्रचार-प्रसार आणि ताबडतोब शहरी समुदायातील लोकांना जागतिक घडामोडीचं आकलन होण्यासाठी ह्या वर्तमानपत्र आणि समूह संपर्काच्या साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ताबडतोब जगामध्ये काय हालचाली चाललेल्या आहेत याच्या बातम्या किंवा याचा अभ्यास सुद्धा ताबडतोब शहरी समुदायातील लोकांना हा कळतो. त्यानंतर मोठमोठ्या बाजारपेठ, ही मोठी बाजारपेठ ही शहरी समुदायाचं एक वैशिष्ट्य आहे आणि मोठमोठ्या बाजारपेठेमध्ये मोठमोठाले व्यवहार हे त्या ठिकाणी होत असतात. अगदी कच्चा माल असेल, भुसार माल असेल, पक्का माल असेल, या सगळ्या मालांच्या बाजारपेठा ज्या असतात, बाजारपेठ जी असते ही शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतर भिन्न भिन्न व्यावसायिक लोक आहेत, एकच व्यवसाय नाही. अशा पद्धतीचे लोकांचं वास्तव्य हे शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यानंतर पांढरपेशा वर्गाचं प्रमाण शहरी समुदायामध्ये जास्त आहे. नोकरदार लोकांचं प्रमाण हे शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. कारण अनेक प्रकारचे कार्यालय शिक्षणाचे असतील, आरोग्याचे असतील, संरक्षण यंत्रणेचे असतील, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे असतील, वखार महामंडळे असतील, अनेक प्रकारचे टेलिफोन ऑफिसेस असतील, तुमचे पोस्ट ऑफिसेस असतील, शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था आणि अनेक एस-टी महामंडळ असेल, अनेक प्रकारचे जे काही मोठमोठाले उद्योग व्यवसाय जो असतात, हे शहरी समुदायात असल्यामुळे त्या ठिकाणी नोकरदाराचं प्रमाण हे निश्चितच शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात असतं, की नोकरदारालाच आपण पांढरपेशा वर्ग म्हणतो. म्हणून पांढरपेशा वर्गाचं प्रमाण हे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. तर एकंदरीत या पद्धतीनं शहरी समुदायाची जीवनशैली जी आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि म्हणून अशा प्रकारे एकंदरीत प्रस्तावना शहरी समुदायाची आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर खऱ्या अर्थानं समाजशास्त्रज्ञांच्या मते शहरी समुदाय म्हणजे काय? तर काही शास्त्रज्ञानं शहरी समुदायाच्या संदर्भात काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये समाजशास्त्रातले जे काही शास्त्रज्ञ आहेत, मॅक्स वेबर यांनी शहरी समुदायावर एक व्याख्या केलेली आहे. मॅक्स वेबर शहरी समुदायावर व्याख्या करत असताना असं म्हणतात, की त्यांनी व्याख्येतून शहरी समुदायाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. तर या मॅक्स वेबर यांनी 5 लक्षणं शहरी समुदायाची सांगितलेली आहेत. ते असं म्हणतात, की पुढील 5 लक्षणावरून शहरी समुदायाची व्याख्या स्पष्ट होते. त्यातलं क्रमांक 1चं वैशिष्ट्य आहे ठराविक भूप्रदेश. ठराविक भूप्रदेश हा शहरी समुदायाचे एक लक्षण आहे. त्यानंतर बाजारपेठ, नंबर 2चं लक्षण आहे बाजारपेठ. नंबर 3 कायदे संहिता आणि न्याय व्यवस्था. नंबर 4 शहरी नागरीकरणाच्या संघटनेतून नागरी सहकार्याची जाणीव. आणि क्रमांक 5 शहरातील अधिकारी नेमण्यासाठी शहरी नागरिकांना पुरेशी राजकीय स्वायत्तता प्रस्थापित करून दिले जाणाऱ्या लक्षणालाच शहरी समुदाय असं म्हणतात. ही व्याख्या मॅक्स वेबर यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर नंबर 2 हेन्नी पेरेन नावाचे शास्त्रज्ञ. हेन्नी पेरेन हे शास्त्रज्ञ जे आहेत, हे सुद्धा समाजशास्त्रामध्ये निपुण असलेले सूक्ष्म अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत. हेन्नी पेरेन यांनी सुद्धा नागरी किंवा शहरी समुदायाची व्याख्या केलेली आहे. तर हेन्नी पेरेन यांचं मत जे आहे किंवा शहरी समुदायावर त्यांनी जी व्याख्या केलेली आहे, हेन्नी पेरेन असं म्हणतात, की नागरी संस्कृतीच्या विकासाची 2 मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. 2 मूलभूत वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. मॅक्स वेबरने 5 लक्षणं सांगितली, यांनी 2 मूलभूत वैशिष्ट्ये सांगितले. त्याच्यामधले बिगर शहरी सरंजामशाही सत्ताधाऱ्यांकडून संपत्ती आणि राजकीय स्वायत्ततेसाठी व्यापारावर अवलंबून असलेली बुर्जवा आहेरे वर्ग किंवा मध्यम वर्ग आणि शहरी नागरिकांचे सामुदायिक संघटन. या संघटनामुळेच शहराला स्थानिक सरंजामशाह किंवा धार्मिक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आवश्यक तो संघटनात्मक भाव निर्माण होतो. अशा भावास
शहरी समुदाय असं म्हणतात, असं मत हे हेन्री पेरेन या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. त्यानंतर नंबर 3 ची व्याख्या जी आहे, नंबर 3 च्या व्याख्येमध्ये मेरियम वेबस्टर नावाचे शास्त्रज्ञ आहे. मेरियम वेबस्टर यांनी त्यांच्या शब्दकोशातून जी व्याख्या दिलेली आहे. अर्थात या तिन्ही शास्त्रज्ञाच्या व्याख्येचं आपण नंतर विवेचन करू. यांचं मत असं आहे व्याख्येच्या बाबतीमध्ये मेरियम वेबस्टरचं, ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झालेले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे, तो समाज शहरी समाज होय. अशा समाजात धर्मनिरपेक्ष मूल्यावर भर आहे, मात्र ही मूल्ये समाज केंद्रीय नसून व्यक्ती केंद्रीय आहे, असं मेरियम वेबस्टर यांची व्याख्या शहरी समुदायासाठी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारच्या समाजशास्त्रज्ञानं शहरी समुदायाच्या व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या मॅक्स वेबर यांनी जे 5 लक्षणं सांगितले, त्यामध्ये ठराविक भूप्रदेश, शहरी समुदायाचा ठराविक भूप्रदेश आहे. ठराविक भूप्रदेशावर वसलेलं हे शहर आहे किंवा नगर आहे आणि या ठराविक भूप्रदेशावरच त्याचा नावलौकिक आहे. त्या ठिकाणी त्याचा उदीम, व्यापार, कच्च्या मालापासून पक्क्या मालाची निर्मिती, अनेक उदंड अशा प्रकारचे व्यवसाय, नोकऱ्या, दळणवळणाची साधनं याचा विशिष्ट भूप्रदेशामध्येच वावर असतो आणि सुंदरता, हरित शहर, सुंदर शहर अशा प्रकारच्या व्याख्येनं, अशा प्रकारच्या अर्थानं परिपूर्ण भरलेलं हे शहर, त्याचं एक ठराविक भूप्रदेश अशा प्रकारचं लक्षण आहे. मुख्य बाजारपेठेशिवाय शहर शोभत नाही, म्हणून बाजारपेठ हे शहराच्या संस्कृतीमध्ये भर पाडणारे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मुख्य बाजारपेठ ही शहरी समुदायाचं लक्षण आहे. त्यानंतर कायदे संहिता आणि न्यायव्यवस्था हे शहरी भागामध्ये असतं, की न्यायव्यवस्था किंवा न्यायदान व्यवस्था, कोर्ट जे आहेत किंवा न्यायालय जे आहेत याची प्रतिस्थापना जी आहे ही शहरी समुदायामध्ये झालेली असते. त्याच्यानंतर शहरी नागरिकाच्या संघटनेतून नागरी सहकार्याची जाणीव, नागरी समुदायातील लोकांचं संघटन असतं आणि शहराचा विकास करण्याची मानसिकता जी असते त्याच्यामध्ये असते. आणि 5वं लक्षण जे आहे की शहरातील अधिकारी नेमण्यासाठी त्या शहरी भागातील स्थानिक जे काही राजकीय स्वायत्ता जी असते त्याला पुरेसा वाव शहरी भागामध्ये दिलेला असतो. अशा प्रकारची व्याख्या मॅक्स वेबर यांनी केलेली आहे. हेन्री पेरेन यांनी जे काही संस्कृतीवर व्याख्या केलेली आहे ते असं म्हणतात की नागरी संस्कृती ही इतर समुदायाच्या संस्कृतीपेक्षा भिन्न संस्कृती आहे, म्हणजे नागरी एक स्वतंत्र संस्कृती आहे असं हेन्री पेरेन यांना म्हणायचंय. त्यांनी त्यांच्या व्याख्येत सांगितलेलं आहे आणि त्याचे मूलभूत 2 वैशिष्ट्य त्यांनी सांगितले. त्यापैकी बिगर शहरी सरंजामशाही, सत्ताधाऱ्याकडून संपत्ती आणि राजकीय स्वायत्ततेसाठी व्यापारावर अवलंबून असलेला बुरवा, म्हणजे हा जो वर्ग आहे हा व्यापारावर अवलंबून असणाऱ्याचं प्रमाण शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगाराला उद्योग मिळवून देण्याचा सुविधा ही शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. नोकरदाराला नोकरी उपलब्ध करून देण्याची सुविधा ही शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूचा आलेला जो काही स्थलांतरित व्यक्ती आहे त्याचं पोट भरण्याचं साधन त्याला उपलब्ध करून देण्याची क्षमता ही शहरी समुदायामध्ये आहे, असं हेन्री पेरेन या शास्त्रज्ञाला म्हणायचंय. हा त्यांचा एक हे त्यांचं त्यांनी सांगितलेल्या व्याख्यातलं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं. दुसरं वैशिष्ट्यामध्ये ते असं म्हणतात की ह्या नागरी समुदायाचं एक विशिष्ट अशा प्रकारचं संघटन असतं आणि हे संघटन शहरामध्ये सामाजिक गतिशीलतेला सातत्यानं वाव देण्याचा प्रयत्न करत असतं, म्हणजे शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतं. हे शहरी समुदायातलं दुसरं वैशिष्ट्य आहे. हेन्री पेरेन या शास्त्रज्ञानं ही व्याख्येमध्ये असा विस्तार त्याचा केलेला आहे. नंबर 3 च्या शास्त्रज्ञानं मेरियम वेबस्टर यांनी त्यांच्या शब्दकोशातून जे काही व्याख्या शहरी समुदायाची घेतलेली आहे ते या ठिकाणी असं म्हणतात की ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झालेले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे तो समाज शहरी समाज होय. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रावरून नागरीकरण झपाट्याने झालेलं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे औद्योगिक वसाहतीमुळेच खऱ्या अर्थानं शहरीकरण किंवा नागरीकरण हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे. हे शहरी समुदायाचे एक मुख्य वैशिष्ट्य मेरियम वेबस्टर यांनी सांगितलं आणि या दृष्टिकोनातूनच या क्षेत्रावरूनच याची एक विशिष्ट संस्कृतीनं आकार घेतला आणि या संस्कृतीला जतन करण्यासाठी लोक सातत्यानं त्या ठिकाणी असतात आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य